You said never let me go. 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 श्वास वरून करताय तुमचा बेरी डान्स बघून आणि महेशच्या वाढलेल्या ढेरीची मजा घेऊन आम्ही तिथून पुढे निघालो आणि इथं आला खरा ट्विस्ट. आमच्या दिन 2-3 कार्टना वाटलं केरळ खूप लांब आहे, मग केरळ कॅन्सल करू, गोव्याला जाऊ. त्यात अतुलच्या हुशार डोक्यात आलं की टॉस करू, गोवा की केरळ. रात्री 12 वाजता टॉस झाला आणि टॉस जिंकला गोव्याला. मग काय निघाल गोव्याच्या दिशेने. गोव्याला जाता जाता गोकर्णला गेलो. तिथल्या बीचवर गेलो तर तिथं आम्हाला सोडलं तर कोणच नव्हतं. मग त्या उन्हाळ पडलेल्या बीचवर ही हुशार पोरं कोडं खेळत बसली. आता अतुल आणि महेशने सांगायचं आणि आम्ही ऐकायचं नाही, असं होईल का? मग घेतला पुढच्या टनलचा व्हिडिओ. पुढच्या दिवशी गोव्याला पोचलं. पोरं म्हटले जवळच एक वॉटर पार्क आहे, त्याला जाऊया. मग तिकडे काय नुसता रेंडाच हो. आता कोणाला नाचायला येत नव्हतं ती भाग वेगळा, पण तरी पण मारले 4 उड्या. इकडे सागरने का फॉरेनरला पकडला आणि दोघं मिळून गणपती डान्स करायला. थोडी वॉटर स्लायडरची मजा घ्यायची म्हणून गेलो, मोबाईल गेला पाण्यात. कसा बसा मोबाईल वाचला. हा बघा, मी व्हिडिओ काढायला लागलो तर सागरची काय मुंडे वळण आहे. कसा बसा घेतला सागरला तरी पण व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तिकडे येजू मला पण व्हिडिओ मध्ये घ्या म्हणून हळा मार लागला. मग बघा त्याला पण घेतला व्हिडिओ मध्ये. आता एवढं लग्न तुम्हाला किती येजू दिसला आता काय माहित. असू द्या, लहानपणी कधी असं खेळायला भेटलं नव्हतं, त्यामुळं मी आणि सागर मस्तपैकी मजा करत टाइमपास करायला लागलो. चांगली मजा येत होती बरं का. तोपर्यंत महेश म्हटला लगा माझा पण एक व्हिडिओ करायला. मग महेशचा पण एक काढला व्हिडिओ मस्तपैकी. आता हे आगाव कार्ट बघा बरं का, ग्रुप मधलं सगळ्यात आगाव कार्ट आहे. आता गोव्याला जायचं आणि टॅटो काढायचं नाही असं कसं. मातुलनं मा जिजाऊ साहेबांच्या नावाने ठेवलेल्या आपल्या मुलीच्या नावाचा टॅटो काढून घेतला. एक मंदिर बघा पहिलं, मगाशी पहिलं म्हटलं हे पहिलं म्हणतो, हे दुसरं म्हणजे हे जण गुंटाला मारलेल्या जोकची मजा घेत आम्ही हम्पी दर्शन केलं. आता गोव्यावरून हम्पीला जायचं कारण म्हणजे वापस जाऊन गोवा फिरून आलो कसं सांगायचं. मग हम्पी सांगायला जरा बरं पडतं. अशी आमची केरळ म्हणून निघालेली ट्रिप वाया गोवा कर्नाटक मध्ये संपली. आणि शेवटी घरून खूप सारा रील बनवायचा म्हणून आलेलो, ही शेवटची एक रील करूनच घेतली लागली हाताने.